बूम अच्छा चला रोल. ते बूम सेंटरला घे ना मित्र जरा खाली हात करून. ओके रोल. सर कोर्टात सुनावणी पार पडली, नेमकं काय घडलं? संकेत मागे. थोडीशी खालती कर. याच्यामध्ये चार्जेस नंदी फ्रेम किशोर. करण्यात आलेले आहेत. जे कुठले आरोपी आहेत 27 आरोपी टोटल याच्यामध्ये अरेस्टेड आहेत. अजून 3 आरोपी वॉन्टेड आहे असं याच्यामध्ये प्रॉसिक्युशनचं म्हणणं दरवेळीस आलेलं आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी कोर्टाला हे सांगितलेलं आहे की आज चार्ज फ्रेम करण्यात यावा आणि कोर्टाने त्याप्रमाणे चार्ज फ्रेम केलेला आहे. चार्ज फ्रेम करणं म्हणजे काय की गुन्हा कबूल आहे का नाही. तर प्रत्येक आरोपीने, कारण आम्ही सुरुवातीपासून हीच बाजू बोलत आलेलो आहोत की आम्ही कुठला गुन्हा केलेला नाही, ह्याच्यामध्ये आम्हाला अडकवण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आज सगळ्या आरोपींनी, त्यामध्ये एकही आरोपींनी साहेबांनी विचारलं होतं त्याच्यामध्ये की कोणाला गुन्हा कबूल आहे का, तर कुणीही गुन्हा कबूल न करता ह्याच्यामध्ये नाकबुलीचा हे दिलेलं आहे आणि आज चार्ज फ्रेम झालेले आहेत. मॅडम मुख्य आरोपीबद्दल काय म्हणाले? मुख्य आरोपीबद्दल साहेबांनी असं विचारलं, सरकारी वकिलांना असं विचारलं होतं की याच्यामध्ये मुख्य आरोपी जे आहेत ह्यांना अटक झालेली आहे का आणि आपण ह्यांच्या विरुद्ध चार्ज फ्रेम करतोय, म्हणजे हे जे उर्वरित आरोपी आहेत तर ह्यांच्यावरती आपण चार्ज फ्रेम करत असताना मुख्य आरोपीबद्दल काय, तर सरकार त्याच्यावरती कुठलंही समाधानकारक उत्तर देऊ शकलेलं नाही आहे. त्यांचं म्हणणं असंच आहे की NIAच्या कस्टडीमधनं अनमोल बिश्नोईला गुजरात पोलिसांकडे देणार आहे, मग तिकडनं आमच्याकडे येणार आहे. असं असताना त्याच्यावरती कुठलाही चार्ज फ्रेम झालेला नाही. बाकीचे जे कोण वॉन्टेड आरोपी आहेत त्यांच्यावरती चार्ज फ्रेम झालेला आहे. आता संपूर्ण प्रकरणात पुढे काय होण्याची शक्यता? आता याच्यामध्ये माझं मत जर असं आपण घेतलं तर ह्याच्यामध्ये आज चार्ज फ्रेम झालेला आहे. ह्याचा अर्थ काय की आता केस चालू झाली पाहिजे. पण हे मी मेहरबान कोर्टाला ह्याच्या आधीसुद्धा सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जोपर्यंत मुख्य आरोपी सापडून येत नाही किंवा त्यांचा तपास होत नाही आणि त्या अनुषंगाने जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही की खरंच ह्याच्यामध्ये कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे नाही आहे, जी कुठली फेसबुक पोस्ट होती शुभम लोणकरच्या नावाने किंवा अनमोल बिश्नोईच्या नावाने, तर त्या फेसबुक पोस्टची सत्यता पडताळली जायला पाहिजे की ॲक्च्युली त्याचा ऑथर कोण आहे, त्याच्यामध्ये कोण सहभागी आहे आणि त्यानंतरच मग जे चार्जेस फ्रेम होतील आणि जी केस चालेल दॅट विल गिव्ह द राईट डायरेक्शन टू दिस केस. बेसिकली आता तुमचा युक्तिवाद असा असेल की मुख्य आरोपी आणि हे जे आरोपी आहेत सध्या कोर्टात हजर केले त्यांचा काही संबंध नाही. आत्ता सध्यासाठी तरी आम्ही तेच म्हणतोय. आता जे आरोपी मेहरबान कोर्टासमोर नाही त्यांच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही, पण सध्या स्थितीला जे आरोपी आहेत त्यांचा या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही. हे आमचं फ्रॉम डे 1 स्टँड आहे आणि तोच राहणार आहे. ओके ठीक आहे, थँक्यू. बाबा सिद्दीकी प्रकरणातील 27 आरोपी आहेत आणि 15 जणांना करण्यात होतं, बाकी ज्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात होतं. काय आरोपी समोर बघा. आज कोर्टामध्ये चार्ज फ्रेम करण्यात आले. चार्ज फ्रेम करताना प्रोसेस अशी असते की त्यांना मुळात गुन्हा कबूल आहे की कबूल नाही आहे हा पहिला एकच प्रश्न महत्त्वाचा असतो जो जज विचारतात सगळ्यांना, आणि सगळ्यांनी गुन्हा ना कबूल केलेला आहे, कोणीही गुन्हा कबूल केलेला नाही आहे. त्याच्यामुळं आता इथून पुढं त्यांची ट्रायल चालू होईल. 24 तारीख दिलेली आहे पुढची, तिथून ट्रायल चालू होईल. आणि आज ठाणे जेलमधनं प्रोड्यूस नाही करू शकले मनुष्यबळ नसल्यामुळे, पण कल्याण आणि आर्थर रोड जेल प्रिझन आहे तिथून बाकीच्या आरोपींना सगळ्यांना प्रेझेंट करण्यात आलं होतं. आज बाबा सिद्दीकी मामले में आरोप का गुना था, 27 आरोपी थे, क्या कुछ अदालत में कार्रवाई? कितने लोग पेश हुए, कितने पेश हुए? वे पेश हुए, बस एक ही जेल से पेश नहीं किए गए, ठाणे जेल से आज पेश नहीं किए गए क्योंकि उनको वैसे उनके लिए वो बंदोबस्त नहीं था, उनके लिए वो लॉजिस्टिक अवेलेबल नहीं कर पाए, इसीलिए वो आज नहीं उनको प्रोड्यूस कर पाए. लेकिन आर्थर रोड प्रिजन से और कल्याण प्रिजन से उन लोगों को हाजिर किया गया बाकी के, और आज चार्ज फ्रेम किए गए कोर्ट में. चार्ज फ्रेम का मतलब यही होता है कि आपको गुनाह कबूल है या ना कबूल है. तो किसी ने भी गुनाह कबूल नहीं किया है, अगली 24 तारीख से ट्रायल फेज चालू हो जाएगा. कोणते खरं तर BMS लागले, कोणत्या कलमानुसार आरोपांची कलमं सांगितलेले ते प्रचंड आहेत. पण मूळतः मर्डरचे चार्जेस लागलेले आहेत, जे पूर्वी 302 होतं. MCOC लावलेला आहे, जे गंभीर गुन्हे दाखल.